जाऊया मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. आमच्या सोबत मयूर, श्री मयूर म्हात्रे स्कोरर जॉईन झालेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज देखील प्रेक्षकांची गर्दी आहे, बहुसंख्येने प्रेक्षक आलेत. कालपेक्षा कमी आहेत तरी सुद्धा आज त्याही प्रेक्षकांचं करूया हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर कुणाल. कुणाल, ज्याला प्रेमाने पागी देखील म्हटलं जाते, असं नाव आमच्यापर्यंत आलंय. कुणाल बॉलिंग मार्क वरती रेडी. विशाल पाटील करता पहिला बॉल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल इनफिल्ड ला केलाय, इनसाइड आउट, वाईड ऑफ लॉंग ऑफ ला चेंडू गेला होता. एक रननी श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जातंय. केवळ आहेत स्क्वेअर लेगला लेगी अंपायर आहेत, माफ करा. 9:35 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. टायमर देखील ऑन आहे, याकडे लक्ष असू द्या. अपील केले आणि इथेही अपील मध्ये जर पाहिलं तर तितके दमखम नव्हती, कारण की बॅटचा स्पर्श झाला होता. एक रनने धावफलक पुढे येते. पहिला बॉल, एक रन आला होता. पुन्हा एकदा अपील आणि इथे काय घडतंय, मोठा अपघात, बिग विकेट. भरपूर दिवस या स्पर्धेमध्ये वाट पाहिली होती. विशाल पाटीलने सांगितलं होतं की मी एक चांगली इनिंग खेळेन, परंतु रनआउट केलंय. आणि जेव्हा जेव्हा विशाल पाटील रनआउट झालाय तेव्हा तेव्हा त्यांनी स्पष्ट दर्शविलंय की किती त्याला वाईट वाटलंय. रनआउट, विकेट डाऊन. सर्वांची संगत आणि आपली एक पंगत. आमच्या कॉमेंटेटरचं कौतुक करेन. एकमेकांना ऍडजस्टमेंट करणं हेच तर खरे मित्र असतात, खरे कॉमेंटेटर असतात. म्हणून संदीपजी गावंड सर, तुकारामजी मांगेला सर, तुषारजी सोनवणे यांचा आवाज आपण ऐकलात. आज 2 आयकॉन सांगितले होते आयोजकांनी, परंतु एनसीएननी सांगितलं की आज आपले ओरिजिनलच संघ खेळवायचे आहेत. हितेश आलाय, नवीन बॅटर हितेश भोईर. आणि आज सागर भोईर यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. टीम मॅनेजमेंटची भूमिका नेहमीच त्यांच्याकडे असते. सागर दादा भोईर, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तीन बॉल 1 रन. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आज इकडे नाईट मॅच आहे, उद्या डे मॅच परेरा नगरच्या मैदानावर. फायनल डे तिकडे देखील आहे. टुर्नामेंट मात्र संपण्याचं नावच घेत नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा. त्यानंतर ऑक्शन देखील आहे जुचंद्र प्रीमियर लीगचं मंगळवारी. आणि लगेच 12 बाईकची स्पर्धा. मग येईल जुचंद्र प्रीमियर लीग, आरके ट्रॉफी, द ग्रेट मराठा ट्रॉफी. या सर्व नाईटच्या स्पर्धा असणार आहे. एकापेक्षा एक चांगल्या दर्जाचे आयोजन नियोजन. वाईटच्या स्वरूपात एक धावाले. हेलिकॉप्टर उडवलाय, जमिनी लगत ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन रिझनला चेंडू निघून गेलाय. एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावसंख्येची वाढ. फलकावरती धावा 4. 4 बॉल 4 धावा. बंदर पकाडी काल परवाच्या दिवशी इथे हारले, परंतु आज नाकवा चषक मोरव्याच्या मैदानावरती तिथे मात्र 1 लाखाची ट्रॉफी उचलली गेली. बंदर पकाडी सगळ्यांनी. आणि एनपी उत्तन इथे पराभव झाला होता, तो तिथे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा बॉल. कुणाल
या गोलंदाजाचा. वाईट बॉल, पुन्हा एकदा वाईटचा सिग्नल. 6 धावा फलकावरती. काही काहींना प्रश्न पडले की कॉमेंटेटर आणि अंपायरची मजा उडले टेनिस क्रिकेटमध्ये. कधी दिवसा इकडे रात्री तिकडे, या ड्युटी चालू आहेत. हे 4 ते 5 महिने असतात, सीझन असते तेव्हा सर्वजण विचारतात. घरी बसल्यावर कोणी कोणाला विचारत नसतो. आणि टुर्नामेंट संपल्यावरती सर्व विसरतात. तसा या फटक्याला विसरला होता आर्यन. आता आर्यनला भरपूर गोष्टी ऐकाव्या लागतील, कारण की त्यांनी रनआउट केला होता विशालला आणि तो देखील लवकर बाद झालाय. 1 ओव्हर 6 रन 2 विकेट. हा पूर्ण सेटअप असा दिसणार आहे. फक्त पॅनर्स चेंज होतील, थोडे कलर चेंज होतील. या इनिंग नंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. हितेश भोईर देखील या ठिकाणी आहेत. एक चांगले कॉमेंटेटर आहेत. होळी चषकाला नेहमीच ब्रिजर बॉईजच्या स्पर्धेला त्यांची कॉमेंट्री ऐकतात आणि असे देखील ते कॉमेंट्री करत असतात. आज देखील आवाज त्यांचा येईलच. कामानिमित्त बिझी असतात म्हणून वेळ देत नाही. कामावरती पहिला फोकस करा. सर्वांना हेच सांगितलं जातंय हितेश भोईर यांच्या माध्यमातून. 6 रन 1 ओव्हर मध्ये. चला टाइमर ऑन आहे. नाईटची स्पर्धा आहे, मोफत एंट्री आहे, सर्व गोष्टी आहेत. ट्रॉफ्या देखील आकर्षित आहेत. सस्पेन्स ठेवलेत. इनॉग्रेशन त्याचं केलं जाईल आणि खास ट्रॉफी येणार आहेत. दीपेश मोरे, ज्याला प्रेमाने म्हटलं जाते डिपल्या. टेंबा म्हणून देखील ओळख आहे टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची आणि कॅरिबियन खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. एक वेगळा लुक, एक वेगळी जर्सी या संघाची पाहायला मिळते. गावदेवी वाकीपाडा आकर्षित करते. गोरसाई, टेंबिवली अशा जर्सी, त्यानंतर गावदेवी वाकीपाडा, कारण की मात्रे बदर स्पोर्ट्स मधूनच गोरसाई आणि टेंबिवलीच्या जर्सी वरती आपण नेहमी बघतो मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा हा बॉल चांगला आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, बाहेर पडल्यानंतर काटा बदलतोय. मोठा फटका खेळला हवेत. मिलिंद मोरे त्या ठिकाणी येतो आणि चांगला झेल टिपलाय. जयेश आहे, जयेशने हा कॅच टिपलाय. मिलिंद यांचे बंधू. त्यांच्या एक्स्ट्रा मेंबरने आमच्यापर्यंत चुकीची माहिती दिली होती. ऍक्शन रिप्ले पहा. ऍक्शन एक वेगळी गोलंदाजाची. चेंडू पडला, मोठा फटका खेळण्याचा इरादा होता, समोर चेंडू ठेवला होता, लेंथ थोडी मागे होती आणि काय धावता झेल जयेश मोरेने टिपलाय. दीपेश मोरेच्या गोलंदाजीवरती. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहे. 5 संघ वरती येतील. एक विजेता संघ आणि इतर जे जिंकलेले संघ आहेत त्यांनी सर्वांनी, या नावं घेणं गरजेचं नाही, जिंकलेल्यांना माहिती आहे कोण कोण जिंकलेत. ऍक्शन टीम जॉली बॉईज, चंद्रपाडा बॉईज, चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी, BVA चॅम्पियन. आज मला वाटते 2 ट्रॉफी असतील NCA मध्ये. एस पत्तू आणि किंग चा सिम्बॉल असलेला मुकुट देखील दिला जाईल. 6 रन
3 विकेट. जे संघ एनसीए मध्ये दिवसा चमकलेत ना ते रात्रीमध्ये आज कमी चमकताना दिसत आहेत. आणि ज्या संघांकडे ट्रॉफी नाही त्यांच्याकरता एकच ट्रॉफी घ्या परंतु मोठी ट्रॉफी घ्या. म्हणून आज ती संधी आहे. चांगला फटका होता. हुकचा फटका कन्वर्ट केलाय आणि सरळ चेंडू निघून जाते. लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर येतोय. लोकनेते चषक चौकार. 4 धावेने धावफलक 10. विशालजी नाईक सर डे नाईट आणि त्यांचं नाव आहे विशाल नाईक. चांगले अंपायरिंग त्यांनी देखील केले. ललितजी भोईर सर, अजित म्हात्रे सर आज डेला सुद्धा आमच्या जोडीला मोरवा या ठिकाणी होते. आज इथे रजा घेतले त्यांनी परंतु जबरदस्त त्यांनी देखील अंपायरिंग केली. 5 चिठ्ठ्या असतील. आता बाकी कॉमेंटेटर रजा घेतली तरी चालेल. चांगला फटका खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. म्हणून लहानपणी लगोरी खेळणं फार महत्वाचा असतो. तेव्हाच असा नेम साधला जातो. 12 धावा 4 बॉल. आमच्या प्रेक्षकांचं देखील कौतुक करेन. 6 दिवस ज्या पद्धतीने एन्जॉय केले. जत्रा जशी असते ना तशी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहिली आणि भरपूर एन्जॉयमेंट केले. प्रत्येकाचा स्टँड फिक्स राहिलाय या स्पर्धेमध्ये. चंद्रपाडा, वाकीपाडा, जुचंद्र, संपूर्ण नायगाव आणि इतर प्रेक्षक पुन्हा एकदा हवेत खेळल्यात. फिल्डर येतोय. काय आज बॉडी लँग्वेज दिसते. आई गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघाची. व्हॉट अ कॅच. कुणाल ने हा झेल टिपलाय. कुणाल पागी. ऍक्शन रिप्ले पहा. जितेंद्र कांतीलाल पाटील होते आणि तिथे मात्र चेंडू हवेत खेळले. लॉंग चेस होता फिल्डर करता आणि जबरदस्त कॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिंग इज किंग. पार्थ सिंग जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये शिवतेज संघाचं नेतृत्व त्याच्याकडे दिले. त्या टीमचा आयकॉन प्लेअर म्हणून त्याची निवड केली. मागील वर्षी काय परफॉर्मन्स राहिला होता. अगदी बाईकच्या जवळ होता मालिकावीरच्या. फॉर्मॅट चेंज होता, नियम चेंज होता. नाहीतर पार्थ सिंग तिथे मालिकावीर ठरला असता. जुना प्लेअर आहे. संकेत 11 चंद्रपाडा मधून संधी मिळाली. तिथून त्याला प्रमोशन दिलं, प्रमोट केलं आणि आज आपण पतुपॅकर टीम मध्ये बघतोय या खेळाडूला. म्हणून संकेत 11 संघाचं देखील कौतुक करेन. पार्थला अप्रतिम तयार केलं त्या संघाने. बॅकफुटला जाऊन स्लॅश केले. कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंग. आज गावदेवी वाकीपाड्याची एनर्जी वेगळी आहे. काय फिल्डिंग केली जाते आज. इतर जर पाहिलं डे क्रिकेट मध्ये तर भरपूर मिसफील्ड करणारे संघ आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 टीम आवर्जून नाव घेईन आमचा चंद्रपाड्याचा संघ. मिसफील्ड मध्ये नंबर 1 ला आणि वाकीपाडा इतर संघ आहेत. ऍक्शन संघ देखील भरपूर मिसफील्ड असतात आणि या स्पर्धेमध्ये मात्र प्रोफेशनल प्रमाणे ते खेळतायत. संदीप गावण सर देखील आज सपोर्ट चंद्रपाडा बॉईजला करतात कारण की त्यांची जर्सी त्यांनी परिधान केली. रन्स आहेत 13. कोचिंगची भूमिका बजावले आणि आज तेच तर म्हटले की ज्या ज्या संघांनी ट्रॉफी पटकावलेल्या नाही आहेत एकच ट्रॉफी अशी मारा की पूर्ण वर्षभर लक्षात राहील. आणि आज मला वाटते ज्यांच्या नावावर जास्त ट्रॉफी आहेत ते संघ क्वालिफाय कमी होताना दिसतील. असं नाही की इथे पतुपॅकर बॅक फुटला आहे. पतुपॅकर असा संघ आहे तो कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी गेम चेंज करू शकतो. फुल साइड पॅक टीम म्हणू शकतो. आणि ज्या पद्धतीने पिवळी जर्सी आहे एनसीए मधला हा ऑस्ट्रेलियाचा संघ आहे असंच म्हणावं लागेल. तेरा मिनिटं गेले 2 ओव्हर करता. ही ओव्हर जी आहे ना ती 3 मिनिटात समाप्त होणं गरजेचं आहे. अन्यथा एक प्लेअर आतमध्ये येईल
किशोर आल्यानंतर थोडस धगधग वाकीपाड्या संघाला होत असते. त्याचं कारण आहे आल्या आल्या त्याने व्हाईट बॉल टाकलाय. किशोर गावडे बॉलिंग मार्क वरती एक चांगला धाटणीचा गोलंदाज आहे. लई मध्ये आला तर विकेट वर विकेट घेण्याची क्षमता. लई जर बिघडली तर वाईड नोचा जास्त इशारा पंचांचा येईल. 4-5 रात्र आपण थोडं एंटरटेनमेंट केलं नाही. आज गावातला संघ आहे तर थोडं एंटरटेनमेंट देखील करूया. हा बॉल चांगला आहे. लाईन अँड लेंथ वरती कंट्रोल आहे आणि कंट्रोल वरती चांगलं नियंत्रण. 14 धावा. आतमध्ये वळणारा बॉल. आडव्या बॅटने खेळायचं होता. शॉट मिड विकेटला चेंडू जातोय. फिल्डर येईल. 1 रन कंप्लीट. एक या धावसंख्येने धावफलक 15 धावा. 4 गडी बाद 2.2 चेंडू. अक्षित 11 टेंबिवली संघाने या संपूर्ण स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलं आणि मालिकावीर ठरला टेंबिवलीचा टार्झन प्रतीक पाटील बाट्या मालिकावीर. आज देखील बाईक ची अपेक्षा आहे NCA मध्ये आणि लवकरच ती तो सस्पेन्स तुमच्यापर्यंत येईलच. आडव्या बॅटने केलाय. चांगला फटका गॅप मध्ये जाईल का? फिल्डर येतोय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला झाला नाही आणि इथे काय वेट असा कॉल केला. पार्थ सिंग रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. थँक्यू. विनीत आल्यानंतर पहा त्याचा वॉर्मअप आणि त्याची धावण्याची क्षमता. बॅट कशी घेऊन जातो आणि स्ट्रेचिंग बघा. जसे आयकॉन प्लेअर प्रोफेशनल खेळाडू ज्या पद्धतीने स्ट्रेच करत येत आहेत त्या पद्धतीने विनीत नेहमीच. आणि पुन्हा त्याची कृती आपण पाहणार आहोत. बघा विनीत हलकस धावतोय आता. पार्थ सिंग इज किंग असतो परंतु सध्या फ्लॉप शो. 16 धावा 5 गडी बाद आणि त्याच्यावरती फोकस केले. विनीत जाधव नेहमी जर्सी वरती एक वेगळा आकडा असतो. अंकितने मात्र समोर पार्थ होता तरी सुद्धा आपला विकेट सॅक्रिफाईस केला नाही कारण की अंकित देखील चांगल्या धाटणीचा बॅटर आहे. समोरच्या दिशेने कॅच आणि कॅचच सुटलाय. 1-2 आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटलाय. कुणाल होता मला वाटते फिल्डर. विनीत या बॉल वरती जास्त पॉवर जनरेट झाली नाही आणि जिथे बाउंड्री लाईन लांब आहे ना ते झोन निवडलं गेलं होतं. स्ट्रगल होता फिल्डरचा. 17 धावा. चांगला बॉल. 40 सेकंद आहे आजचे नाहीतर एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. 40 सेकंड मध्ये हा बॉल डिलिव्हर होणं गरजेचं आहे. 17 धावा 5 गडी बाद 5 बॉल 20 सेकंड उरलेत आणि बरोबर जो टाइम आहे तो कव्हर केला या संघाने. रनआउटची संधी होती आणि इथे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा 5 गडी बाद. ऐकूया डीजे युवराजला आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये लगेच बॉलर बॉलिंग मार्क वरती आला पाहिजे अन्यथा एक प्लेयर आतमध्ये येईल. थँक्यू. पुन्हा एकदा अर्धा मिनिट उरलाय. फिल्डिंग करणारी टीम कारण की आयोजक आमच्यापर्यंत सातत्याने माहिती देते तुम्हाला 3 ओव्हरला जी मिनिटं दिली होती ती पूर्ण झाल्यात बरोबर झाल्यात आणि बॉलिंग मार्क वरती येण्याकरता 1 मिनिटाच्या आतमध्ये गोलंदाज येणं गरजेचं आहे. 30 सेकंड वाया गेले. आता मैदानाच्या आतमध्ये आर्यन गेलाय. आर्यनला देखील 15 सेकंडच्या आत धावत यावं लागेल बाहेर.
आर्यन मुले हा टाइम जो होता तो ॲक्युरेट होऊ शकला नाही, म्हणूनच परफेक्ट टाइम नुसार मॅच चालू आहे, तर कोणताही प्लेअर आतमध्ये येणार नाही. मॉन्टी आणि मॉन्टी वरती केले आक्रमण. मॉन्टीची वाजवले सध्या घंटी, येतोय चौकार. तेवीस धाबा. मोफत एंट्री सर्वांना एनसीए मध्ये. अजून काय पाहिजे एनसीए मध्ये? सर्व संघांना मोफत एंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ काय फटका खेळलाय, अप्रतिम. स्वीट हिटचा फटका, हा स्वीट हिट नाही, स्वीट हिट चौकार. थँक्यू. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावफलक 27. काही फॉरेनर देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. फॉरेन वरून काही माणसं देखील आलेत. स्टेजच्या राईट साइडला तुम्ही बघू शकता, रेलिंगच्या अगदी बाजूला. संतोष पाटील आहे, पाटील फॉरेनर. 27 धावा, 5 गडी बाद. चला टाइमपास होतोय. असं नाही की 3 ओव्हरला 15 मिनिटं म्हणून बाकीच्या ओव्हर मध्ये टाइमपास. इनफिल्डला खेळलाय, काय फटका केलाय, बॅकफुटला पंच केला आणि कव्हरच्या वरून येतोय चौकार. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. थँक्यू. कट केला चेंडूला कव्हरच्या वरून, इनफिल्डला खेळलाय, इन साइड आउट करून. 4 धावा येतात आणि सलगचे 3 बॉल वरती 3 चौकार. विनीत जाधव एक जबरदस्त बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय आणि चांगली बॅटिंग करतोय. 31 धावा. मॉन्टी यांच्यावरती आक्रमण केलं जाते. पुन्हा एकदा एका टप्प्याच्या साह्याने येईल चौकार. 4 बॉल वरती 4 चौकार. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. मनामध्ये घर केलंय विनीत जाधवने. चौकारांचा पाडा वाचलाय आणि 4 बॉल मध्ये 4 चौकार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला तर एकमेव असा खेळाडू आहे ज्याने 4 बॉल 4 चौकार ठोकलेत. 3 ओव्हर मध्ये 19 रन होते आणि या ओव्हर मध्ये आले 4 बॉल मध्ये 16 धावा. काय बॅटिंग केले विनीत जाधव, चौकारांचा किंग. ड्राईव्ह केलाय, ब्लॉक मधला चेंडू खोदून काढला ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जात होता वाईड ऑन मिडॉनला. फिल्डिंग होईल तिथपर्यंत 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे आलाय. 37. शेवटचा बॉल या इनिंगचा. पहिली इनिंग आपण बघतो, यानंतर होईल चिठ्ठ्यांचा ड्रॉ. विजेता टीमचे कॅप्टन यायचे सर्वांनी. संदेश किनी अगोदरच आलेत.
आणि आणखीन एक जाईल मिस फील्डचा चौकार. काय बॅटिंग केले विनीत जाधवने, त्याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम 5 चौकार त्याच्या नावावर आहेत या ओव्हर मध्ये. 3 ओव्हर मध्ये 19 होते आणि केल्यात 41. विनीत जाधव 7 बॉल मध्ये 23. नाईटचा खरा क्रिकेटर आज फाईट देताना पाहिलं. टाळ्या झाल्या पाहिजे विनीत जाधव करता. विनीत जाधव अप्रतिम बॅटिंग. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करतोय. चला प्रतिनिधी या चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी. ऍक्शन जॉली बॉयज BVA चॅम्पियन चंद्रपडा बॉयज. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करतोय. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करतोय. पहिला मॅच जॉली बॉयज आणि चंद्रपडा बॉयज. मजा येईल. ऍक्शन स्पोर्ट अभिनंदन बाय असणार आहे. आणि दुसरा मॅच BVA चॅम्पियन आणि विजेता. चला आपण टॉस करूया. चंद्रपडा बॉयज आणि त्यांच्या अपोजिट आहे जॉली बॉयज. मजा येईल मॅच मध्ये. येस प्रथमेश जी आपण टॉस करायचा आहे. आदरणीय निखिलजी पाटील यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला आपण टॉस करतोय. कॅप्टन या दोन्ही टीमचे. चंद्रपडा बॉयज ज्या संघाचा जर्सीचा पॅटर्न पाहिला तर तुम्हाला आठवेल टीम टेंबिवली. टेंबिवलीने पहिलं पारितोषिक मारलंय तर चंद्रपडाला त्याच प्रकारे आता ओळखलं जाईल का. सिरीजची गाडी देखील आले. निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हॅलो हॅलो चेक. जॉली बॉयजचे कर्णधार बघा ओल्ड इज गोल्ड. जुचंद्र नगरीतील सर्वाधिक जर पाहिलं तर वरिष्ठ खेळाडू आहेत जे अजून खेळतायत एक गाव एक फॉर्मॅट मध्ये. नुसतं मास्टर नाही तर एक गाव एक फॉर्मॅट मध्ये. मॅच किती ओव्हरचा असेल? 3 ओव्हरचा मॅच. 3 ओव्हर मॅच. खास टॉस आपण बघतोय. छापा आणि काटा बनवला या स्पर्धेकरता. जॉली बॉयज छापा असा कॉल आलाय. काटा. निखिल पाटील यांना विनंती करेन की आपण असं नसतं व्हायचंय. टॉस जिंकलाय चंद्रपडा बॉयज. निर्णय काय? बॅटिंग करायचं आहे. इतकी मोठी स्पर्धा खेळत असताना काय मनामध्ये विचार आहेत की किती धावा करायच्यात? चांगले धावा करायचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत मागील मॅच मध्ये जो खेळ राहिला त्याबद्दल काय म्हणाल? थोडा चांगला इम्प्रूव्हमेंट करू बस.
आणि या स्पर्धेविषयी खास प्रथमेशचा भरपूर मोठा हात आहे तुमच्या संघावरती. नेहमीच मोठमोठ्या एंट्र्या तुम्हाला त्यांच्या माध्यमातून खेळायला मिळतात. निशब्द आहे, त्याच्या काय नाही बोलू शकत. खूप काही केलं त्यांनी आमच्यासाठी. शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि लेजंड क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात. जर टॉस जिंकले असतं तर डिसिजन काय असतं? मी पण फिल्डिंग घेतली असती. आणि मनाप्रमाणे फिल्डिंगच आले. फिल्डिंग करत असताना काय टार्गेट असेल रोखण्याचं? कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. आणि आता यंगस्टर भरपूर क्रिकेट खेळत असतात. तुम्ही अनेक वर्ष क्रिकेट खेळत, अनेक काळ गाजवलाय, तर त्यांना काय सल्ला द्याल तुमच्या माध्यमातून? एक चांगली फिल्डिंग करायला पाहिजे, चांगली फलंदाजी करायला. तुम्ही कालच्या दिवशी बघितली जशी फिल्डिंग व्हायला पाहिजे, बॅटिंग व्हायला पाहिजे, अजून होत नाही या जुचंद्र गावामधील प्लेअरची. आणि एकंदरीत ही स्पर्धा कशी वाटते? एनसीएच्या संघांना आज रिझर्व डे ठेवलाय. चांगलीच आहे स्पर्धा, एकदम चांगली आहे, प्रश्नच नाही. मात्र नवीन प्लेअर तयार व्हायला पाहिजेत. जे बाहेरचे प्लेअर बघून आपण खेळतो तसे प्लेअर व्हायला पाहिजे. जुचंद्र गावामध्ये तसे प्लेअर नाहीत अजून. पहिलं होते, अजून आता बनत नाहीत. आणि एकंदरीत जॉली बॉईज नेहमी तुम्हाला संधी देत असते. त्याच संघाचे तुम्ही आधारस्तंभ आहेत असं म्हणून सांगितलं जाते. आणि आज कॅप्टन देखील आहात. नाही, आधारस्तंभ नाही, बरेच जण आहेत आधारस्तंभ. नक्कीच चांगल्या स्वतः आहेत ज्यांनी या टुर्नामेंटसाठी 20,000 रुपये दिले. सगळ्यांना ट्रॅक टी शर्ट दिलेत, सर्व गोष्टी दिल्यात. पतुरे थँक्यू. मॅच चालू आहे, जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अक्षयजी साटम. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर 41 धावा बनल्या होत्या, 5 गडी बाद 41. आणि प्रत्युत्तरादाखल 42 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना विनीत आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश केलेत. आई गावदेवी बाकीपाडा संघाला आपण बघतोय चांगली उभारणी केलोय मनीष म्हात्रे आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करू. चांगलं काम ते करत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. कोळबट्याच्या चेंडूला खोदून काढलाय ऑन साइडला. एक धाव मिळाली. वाईड ऑफ मिड ऑन मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत. सुंदर, अतिसुंदर. दोन्ही बॅटरने मिळून 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धावणीशी संघाच्या धावसंख्येत होते बदल. धावसंख्या झाली आहे ती 4. तुकारामजी सुरुवात चांगली करतात. 42चं टार्गेट आहे. 42 धावांचं टार्गेट आहे आणि ते आलं असं बघा. पहिल्या इनिंग वरती जर आपण विचार केला ना तर पहिल्या 3 षटकामध्ये 19 धावा आल्या. त्या शेवटच्या षटकामध्ये ज्या 22 रन आलेत ना तिथून ते टार्गेट आले. म्हणजे असं म्हणावं लागेल शेवटच्या क्षणी जे आक्रमण केलं ना त्याचा फायदा पतू बेकर्सला झालाय. पण अशी धावसंख्या नाही की धावांचा पाठलाग होणार नाही. पण क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणी वेळेला वार थोडासा परिणाम सोडून जातोय. अकोटाप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती मधोबर आला नाही. आज ती पूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने येतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच एक पाहतो की शेवटच्या क्षणी केलेला वार प्रहार त्याचा परिणाम सोडून जातोय. कदाचित तो इनिंग मध्ये परिणाम सोडून गेला असावा. जयेश आणि विनीत ही जोडी मैदानावरती 42 पाठलाग आहे. 5च्या या षटकामध्ये 5 चेंडूवरती 5 धावा. अनुभव आहे पार्थ सिंगकडे आणि त्यामुळेच चांगलं काम तो करतोय. पहिल्या षटकामध्ये त्रस्त करणारी गोलंदाजी. पिच बॉल होता, चेंडूला खोदून काढलाय. 1 धाव तर मिळाली. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आर्यन भोईरचं. 1च धाव. पहिलं षटक संपलंय. प्रत्युत्तरादाखल 42 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आई गावदेवी बाकीपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 6. 6 फॉर नो लॉस. दादा ठाकूर युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू. 18 चेंडूचा खेळ आणि 36 धावांसह आता पाठलाग करायचा. डबल करायचे आहेत पण डबल मध्ये ट्रबल होणार, हर्डलही येणार. पण ती अडथळ्याची शर्यत तुम्हाला पार करायची आहेत. अशा वेळेला जर तुम्ही थोडं मागे सरलात, कमकुवत ठरलात तर मात्र संधी असणार नाही आहेत. कारण तशी चर्चा आपण करतो या स्पर्धेच्या निमित्तानं डे नाईटची स्पर्धा खेळण्याची संधी तुम्हाला पतुबॅका अर्थात प्रदेश आणि बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जे लोकनेते चषक 2025 आहे. आणि आज एनसीएचा याचा अर्थ आपल्या जुचंदरच्या आसपासली संघ आज मैदानावरती खेळतात. ही संधी तुम्हाला मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. धावा आहेत दाफलकावरती 6. 42 धावांचा पाठलाग. 18 चेंडू आणि 36. आता आस्किंग रन रेट तो 12 वरती गेलाय. सुरुवातीला जर पाहिलं तर तो 11च्या खाली होता. तो आता पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा गेल्यामध्ये रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो 6 जो करंट रन रेट आहे त्याच्या डबल रिक्वायर्ड रन रेट झालाय. याचा अर्थ प्रत्येक चेंडूवरती 2 धावा प्रत्येक चेंडूवरती 2ची ज्या स्ट्राईक रेटनं
आता धावांचा पाठला करायचा आहे. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजीसाठी आर्यन. पहिला चेंडू थोडासा शफल केला होता, खेळायचं होतं डिस्क मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थोडंसं फंबल झालं, थ्रो पण चुकीच्या एंडला झाला. आता आर्यनही सांगतात की भावा त्या साईडला थ्रो करायचा होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धावफलकावरती 8. चांगला परफॉर्मन्स प्रत्येक खेळाडूला द्यावा लागेल, कारण जे संघ मालक आहेत JPL मध्ये नजरा प्रत्येक खेळाडूवर असतील. JPL ची तयारी करायची आहे. सध्या धावसंख्या 8. विनीत जाधव यांनी 3 चौकार मारले, त्यामुळेच कैलास साठले यांच्याकडून त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलं. अचूक माहिती आम्हाला मिळतोय आणि अक्षय साठम यांच्यापर्यंत ते जमा सुद्धा झाले. हा बॉल बघूया कसा पडलाय. ओ थोडस वळताना दिसलंय. लाईन अतिशय बेटर होती, टर्न घेतला वाईड लाईनच्या आतून. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू उसळ घेऊन पोहोचतोय. हा मागचा निर्धाव चेंडू पाहिला आणि जसं आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतो ना, तिला कट करण्यासाठी तितकी जागा नव्हती, रूम नव्हता मागच्या चेंडूला. 1.2 षटकांचा खेळ. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर थोडस ब्लाइंड स्ट्रोक खेळला गेला होता. आता तो प्रदीप पाटील यांचा नो लुक स्ट्रोक फेमस आहे, पण असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला की त्या फटक्याकडे बघा, हा चेंडू बघा तिथे, म्हणजे काही पे निघाय काही पे निशाणा, अशा पद्धतीनं हा फटका इतकं शफल केलं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर. आणि फटका कुठे खेळायचा आहे, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये डॉट बॉल. आणि तेच खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूचं शॉर्ट सिलेक्शन असतं. ऑफ स्टंपवर शफल होत आहेत, मोठे फटके खेळण्याची तयारी करतायत. आता पुढचा बॉल ब्लॉक मध्ये टाकायचा होता, वाईड यॉर्करचा मारा करायचा होता, परंतु पिच बॉल होतोय आणि पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिल्यानंतर एकदा मिळाली बॅटरला. एका धाब्याच्या मदतीन धावसंख्या बिनबाद 9. 14 चेंडूंमध्ये 33 पाहिजेत. अत्यावश्यक धावगती वाढत चाललंय. धाडस या ठिकाणी करावं लागेल बॅटरला. नक्की धाडस करावं लागणार आणि जिंकण्याची इच्छा थोडीशी प्रबलही करावी लागणार आहे. अशा सामन्यामध्ये तुम्हाला धाडस अशा गोष्टीसाठी करावं लागणार आहे की हा सामना जसा पुढे जाईल, हा रिक्वायरमेंट रेट वाढत जाईल, क्लाइंब होईल. मग त्याचा पाठलाग करणं तितकं सोपं नाही आहे. वेळेवरती मोठे फटके येणं गरजेचे आहेत. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलंय शेवटच्या क्षणी धावा आल्यात, पण त्या शेवटपर्यंत जायचं की नाही याचा विचार तुम्ही करायचा आहे. एंड पर्यंत जायचं की नाही याचा विचारही तुम्ही करायचा आहे. डावखुरा फलंदाज सेकंडला हा कोटप्याचा चेंडू बॅट हातात निसटलाय. चेंडू देखील आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती. विनीत होते प्रयत्न नाही केलाय त्यांनी झेल टिपण्याचा. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. तिसरे धाव घेताना डायरेक्ट हिट. तिसऱ्या धाव घेताना धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. विकेट. पहिला गडी बाद. थँक्यू. आपण कशा पद्धतीने बाद झाले ते बघूया. पाहू शकता तुम्ही शॉर्ट सिलेक्शन, फटक्याची निवड, ऑफ स्टंपवर शपथ झाले. मोठा फटका खेळायचा होता, बॅट सुद्धा चटकली होती तुकारामची. आणि अशातच फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्यांनी चांगले फिल्डिंग केले. एकतर दोघांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये जेव्हा तुम्ही असता त्यावेळेस तुमचं लक्ष असलं पाहिजे की चेंडू कुठे गेलाय, आता धावलं पाहिजे की नाही. यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी बॅटरने अद्यावत करायला पाहिजे. ते दिसलं नाही आणि फायदा झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 2 धाव मिळाल्यात, धाव संख्या पुढे सरकली. आता पुढचा बॉल कोळ्या टप्प्याचा चेंडू होता. चेंडू ऑन साइडला खोळून काढला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू उचलेपर्यंत. आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता. बघा जणू काही इथे आळस आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेटचं पतन, लागलाय धक्का, गॉन. येता है नव्या दमाचा, शब्द त्याचा लाख मोलाचा, बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. कार्य आहे त्यांचं सुंदर, कार्य त्यांचं आहे सुंदर. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला होता थोडंसं कॅज्युअली घेतला होता, आळस आला की काय तेही चांगला उल्लेख तुम्ही केला होता. अशा स्पर्धेमध्ये खेळत असताना आळस झटकून काम करायचं आहे. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे ना का, आळस माणसाचा शत्रू आहे.
त्याकरता आळस जर तुम्ही केला ना तर एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की आता ते JPL चे संघ मालक हा मॅच पाहतायत, तुम्हाला घ्यायचं की नाही, निवडायचं की नाही, त्याचा विचार ते करतायत. अगदी बरोबर आपण आळसाचा उल्लेख केला. खऱ्या अर्थाने आळस हा माणसाच्या प्रत्येक कार्यामध्ये आडवा येणार एक प्रबळ शत्रू आहे आणि तेच जणू काही दिसलं या मॅच मध्ये. आता दबाव दडपण इथे जाणवत आहे. 12 बॉल मध्ये 30 ची गरज आहे. एक तर आपण रेड लाईन बघितली ज्याच्यामध्ये 1 आर आणि 2 आर दिसला, म्हणजे 2 धावा घेतल्या, तिसरी धाव घेताना बाद, 1 धाव घेतली, दुसरी धाव घेताना बाद झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा, 12 मध्ये 30 ची गरज आहे. गोलंदाजी टाकण्याकरता आता गोलंदाज झालाय अजय पाल. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये एरवी JTCC जुडले असतात. शॉर्ट बॉल अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल, त्यावेळेस अचंबित केलं या चेंडूने बॅटरला. जसं तुम्ही उल्लेख केला होता थोडासा राईज झाला आणि बॅट्समन साठी तो सरप्राईज झालाय. राईज बॉल सरप्राईज झालाय बघा. जो उसळी मिळाली त्या उसळीनं थोडस चकित केलं गेलं होतं फलंदाजाला. आता फटका कनेक्ट झालाय की नाही? कनेक्ट झालाय, आवाजही आलाय, कनेक्शन परफेक्ट आहे. चेंडू गेला सरळ मध्ये सीमारेषा पार, षटकार. दादा ठाकूरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूरे. चांगला फटका आपण डीप स्कोर लेग क्षेत्रामध्ये पाहिला बॅटरचा. चेंडू इतक्या लांब गेला की त्या ठिकाणी अर्थातच आपल्याला मॅप टाकावं लागलं असं, म्हणजे असं लोकेशन. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या आहे ती 18. शॉर्ट बॉल स्लो 1-1. पेस चांगला दिसला यावेळेला गोलंदाजाचा. दबाव आता पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमवर. धावसंख्या 2 गडी बाद 18. जिंकण्याकरता 9 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता. 9 चेंडू 24 धावा. एका फटक्याने काय बघणार नाहीयेत, फटके पाहिजे, कंटिन्युअसली पाहिजे. इथे 3 चांगले चेंडू हाताळायचे आहेत ते गोलंदाजाला. आणि त्याच वेळेला बघितलं क्षेत्राची रचना बदलली जातात. फक्त वेळ टाइम जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. कारण इथून जर पाहिलं तर 4 सामने अजूनही बाकी आहेत. त्याकरता 4 सामन्यासाठी वेळ जर उपलब्ध असायला मग षटकांची संख्या नाईलाज मग कमी करावी लागते. जर वेळ तुम्ही जास्त वाया नाही घालवला तर कदाचित जास्त षटकांचे सामने खेळण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. अशा सामन्यामध्ये 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय. मिस्टॅम स्ट्रोक आहे, मिस्टॅम्स आहे, अंकित आल्यात आणि त्याने टिपलाय. असेल 3रा गडी बाद. खंबीर हितेंद्र ठाकूरे. थँक्यू. हा चेंडू जर आपण बघितलं तर बॅटच्या खालच्या एजला आदळला होता. पुन्हा एकदा दाखवलं जातं रिप्ले मध्ये. बघा टर्न झाला होता, बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्यांना कळताना बॅटच्या खालच्या एजला चेंडू लागला असताना हवेत बराच काळ होता. चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. 3 गडी बाद. धावसंख्या 18. दीपेश आणि अक्षयवर जबाबदारी आहे. जो अत्यावश्यक धावगती आहे ती वाढली जाते. करंट रन रेट 6.75 आणि आता 18च्या सरासरीने उर्वरित चेंडूंमध्ये धावा पाहिजे. 18 धावा धाव फलकावर. गोलंदाज तयार. ओ स्विंग अँड मिस. बॅटर बीट झालाय. पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतोय. या ठिकाणी बॅटरने धाडस करायलाच पाहिजे. धाडस करतच राहायचं. जिंकलात तर आनंद आणि हरलात तर अनुभव तर सुद्धा मिळेल. दोन्ही गोष्टी, दोन्ही क्रिकेट आणि जीवन सारखंच आहे. हे कायम आपल्याला संघर्ष करत राहावं लागतं. अकुटापा चेंडू होता, ऑन द टोस आलं होतं. कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळाय. जोपर्यंत फिल्डर जातील फील्ड करतील. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्यांनी 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा आहेत धावफलकावरती 20. इंटरेस्टिंग आहे कारण 3 षटकानंतर त्या साईडला किती धावा होत्या. आता 6-22 आहेत, पण जर कंपॅरिझन जर पाहिलं तर तिथे 19 होत्या, 19 आणि इथे 20 आहेत. याचा अर्थ शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 22 रन केल्यात ना
त्याच रन आता तुम्हाला करायचे आहेत. बरोबर 22 धावा तुम्हाला करायचं आहे. जेटीसीनं चांगलं कंपॅरिझन दाखवलेलं आहे. आफ्टर 3 ओव्हर 5 गडी बाद 19, 3 गडी बाद 20, 6 बॉल 22. नाही असं एकच आहे कमी कशात नाही चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही. थँक्यू. आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तोच झालाय ज्यानं 22 धावा शेवटच्या षटकामध्ये केल्या होत्या. म्हणजे त्याला माहिती आहे हे षटक तसं नाही हाताळायचं जसं त्याच्या समोर त्या गोलंदाजाने हाताळलं होतं. हे षटक असं हाताळायचं जे पहिले 3 षटकं झालेत. पण केल्या तर आनंदच आहे. कारण असं जर झालं असे नाही की चमत्कार होते नाही लेकिन खाली बार नाही होते. आणि इथे जर चमत्कार झाला तर त्याला नमस्कार नक्कीच केला जाईल. पाहूया ज्यांनी ज्या 22 धावा पूर्ण केल्या होत्या त्या शेवटच्या षटकामध्ये तोच बॅटर विनीत आला. या आधी जे पारितोषिक मिळालं त्याला 500 रुपयाचं आणि ती माहिती आमच्यापर्यंत अक्षय साटम यांनी पोहोचवली होती. 6 मध्ये पाहिजेत 22 धावा. लढावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर दुसऱ्या बाजूला चांगला गोलंदाजीचा मारा करावा लागेल विनीतला. दीपेश स्ट्राईक इन कडे होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. पंचांचा इशारा येतो समांतर. धावा मिळतात अमांतर. व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर 1 ची भर पडली. 6 मध्ये पाहिजेत आता 21 झाल्यात. 21 धावा करायची आहेत अजूनही. व्हाईट बॉलला 1-1 रन तर मिळेल पण तो इम्पॅक्ट तो प्रभाव जो षटकाराने येऊ शकतो तो तुम्हाला इथे पाहिजे. बॅटच्या मध्ये येत नाही. म्हणून ज्यावेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली संदीपजी त्यावेळेला मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की पहिल्या इनिंग मधले जे शेवटचं षटक ज्या धावा आल्यात ना त्याचा प्रभाव परिणाम त्याचा इम्पॅक्ट सोडून गेलाय न तो पूर्णपणे जाणवतोय. अपूर्णता. परंतु कधी कधी काय असं की एखादा संघ सतत जिंकत असल्यानंतर समोरचा संघ दबावाखाली येतोय. परंतु तुम्ही कधी जिंकणार. तुमच्याकडे अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा तुम्ही उचलायला पाहिजे. जिंकण्याची जिद्द ठेवायला पाहिजे. आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू मिडॉन मधून ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय. एकदा मिळाली एक सुद्धा धाव घेतली जात नाही. बघा लगातारचे 2 चेंडूवर 1 ही धाव घेताना दिसत नाही बॅटर. म्हणजेच पूर्णतः जणू काही या मॅचला सोडून दिले की काय. नाही त्यांनी थांबवले की ना कदाचित त्यांच्या स्वतःवरती विश्वास आहे की अशा सिच्युएशनला मी चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतो. पण आता कहाणी बदलले. मॅच चाललाय हातात निसटलाय. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. एक जसं तुम्ही उल्लेख केला होता त्या JPLचा आता तिथे ऑप्शन आहे 8 तारखेला. पण आता ऑप्शन कोण आहेत ते या स्पर्धेमध्ये दिसणार आहे. अगदी बरोबर. रवी डाऊला गायडन्स करण्याकरता आलेत परंतु फायदा होत नाही. इथे मोठा फटका खेळत होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झालाय. धाव संख्या वाढताना दिसत नाही. धावा आहेत ते 3 गडी बाद 21. आता स्थिती अशी निर्माण झाली. चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा झाल्या. 2 गडी बाद. आता 20 ची गरज आहे. 2 चेंडू होती म्हणून उल्लेख केला होता त्या JPLचा त्या ऑप्शनचा. त्याच्यामध्ये ऑप्शन काय पर्याय काय या स्पर्धेमध्ये कोण चांगला खेळलाय कोण बॅटिंग केलंय अंडर प्रेशर अंडर क्रुशियल सिच्युएशन कोण चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. परिस्थितीला चांगल्या पद्धतीने कोण सामोरं जाऊ शकतो किंवा परिस्थिती चांगल्या पद्धतीने कोण हँडल करू शकतो आणि परिस्थितीवरती कोण चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकतो. ही सर्व गोष्ट या पतुपेकरच्या स्पर्धेमध्ये कदाचित मिळाल्या आहेत आणि तिथून काही खेळाडू लक्षवेधी कामगिरी करतायत. या आता बघूया शेवटचा बॉल आणि 20 ची गरज आहे आणि एका आता जेल टिपलाय. इथे यष्टांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाने केलेली चांगली कामगिरी. हँडशेक करूनच मैदान सोडा. लाईनअप मध्ये जाऊन हँडशेक करा. हस्तांतरण करा. हार्ड लक विनीत टीम या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. आणि गावदेवी वाकीपाडा संघाला पराभवाच्या छायेमध्ये सापड लागलं. 41 धावांचं टार्गेट होतं. पाठला करत असताना बॅटिंग लाईनअप पूर्णतः कोळ्याप झाली. तुकाराम सर पूर्णपणे कारण पतुपेकरची पण ती चालत होती. 3 षटकामध्ये त्यांच्या 19 होते. एक जी इनिंग आली ती विनीतची 23 धावांची इनिंग शेवटच्या षटकामध्ये 5 चौकारचे ठोकले होते ना कदाचित तीच इनिंग इम्पॅक्टफुल ठरली या मॅच मध्ये आणि या सामन्यामध्ये पतुपेकर संघानं विजयी